सारणासाठी प्रथम कढईमध्ये तूप टाकलं आहे 1 चमचा. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी भाजून घेते. शालो फ्राय करते, डीप फ्राय नाही. असे क्रंची झाले पाहिजे ड्रायफ्रूट्स, कारण सारण जे आहे हे करंजीमध्ये जास्त भाजलं जात नाही, म्हणून अगोदरच आपल्याला ते एकदम छान परतून घ्यायचं आहे. आता ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर मी ते काढून घेते. त्याच्यामध्ये रवा टाकते. आता मी इथं अर्धा किलो रवा घेते. तेवढंच मी खोबरंही तेवढंच घेणार आहे आणि साखरही तेवढीच, म्हणजे पिठी साखर तेवढीच घेणार आहे. आता गोल्डन होईपर्यंत रवा भाजायचा आहे. कलर चेंज झाला आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटं रवा मंद आचेवरती भाजला की हा कलर येतोय. नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे. ते पण एकदम गोल्डन असा त्याचा कलर आला पाहिजे, म्हणजे खुसखुशीत असं आपलं सारण होणार आहे. खोबरं छान भाजून झालं आहे. गोल्डन असा त्याला कलर आला आहे. आता त्यामध्ये आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. रवा पण थंड करून घ्यायचा आहे भाजलेला, आणि खोबरंही थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये तो रवा आपल्याला मिक्स करायचा आहे भाजून ठेवलेला, आणि त्यामध्ये आपल्याला नंतर पिठी साखर घालायची आहे. मी ते लिसा वापरते. सारणाला शक्यतो लिसाच वापरावा, चव खूप छान येते सारणाला. मी लिसा तेवढाच घेतला आहे. अर्धा किलो लिसा, अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो खोबऱ्याच्या वाट्यांचा खीस. आता हे गाठी फोडून घेऊन एकजीव करायचं आहे, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. लिसाच्या गाठी फोडायच्या आहेत. 0 साईजचा रवा नसेल तर आपण इथे मिक्सरला बारीक करून घेऊ शकतोय. नंतर जायफळची थोडीशी पूड आणि वेलची पूड घालते मी. तेही आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ते मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. हे जे सारण आहे हे आपल्याला 6 महिन्यासाठी असंही राहतं. करंज्या करून उरलेल्या सारणाची तुम्ही खीर पण खूप करू शकताय. खूप छान अशी खीर लागते याची. आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून नंतर ते एकजीव करते. नक्की करून पहा, आणि नवीन असल्या चॅनलला लाईक आणि